जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी सण साजरा करण्यात येतोय। आज घरोघरी महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करतायत। शिराळामधील नागपंचमीचा हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक शिराळ्यात दाखल होतात। जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध होती। पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानं 2002 सालापासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते। यंदाही जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेचं पूजन करून ती साजरी करण्यात येतेय। न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडतीये। शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती। शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते। यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला असता नागाची पूजा करत होते त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असं सांगितलं आणि त्यावेळीपासून ही परंपरा 32 शिराळामध्ये सुरू झाली। ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात। शिराळा प्रथम नगरात माजी नगराध्यक्ष सौ सुनंदा सोनटक्के आज शिराळामध्ये पारंपरिक पद्धतीने जी नागपंचमी साजरी होते त्या नागपंचमी साजरी होत असताना फक्त मनाला एकसारखी खंत वाटून राहते की आदल्या दिवशी नागाचा म्हणजे नागाला भाव मानून पूर्ण महाराष्ट्रातील महिला बऱ्यापैकी नागाला भाव मानून या दिवशी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी शिराळामध्ये तर असं असतं की नागाची पूजा करून तो उपवास सोडला जातो। प्रत्येक भगिनीला आज डोळ्यातून दुःखाचे अश्रू येतात, आनंदाचे अश्रू येण्याऐवजी दुःखद अश्रू येतात की आम्हाला या जिवंत नागाची पूजा करायला मिळत नाहीये। हा उपवास आम्हाला बिन नागाची पूजा करता मातीच्या नागाची फक्त प्रतिमात्मक पूजा करून आम्हाला सोडावा लागतो। याची खूप खंत वाटते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये प्रत्येक शिराळावासियांच्या प्रत्येक महिलेच्या काय प्रत्येक लहान मुलांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आज उभं राहतं की आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळत नाहीये। सगळ्यात महत्त्वाची खंत ही आहे आणि त्याचबरोबर जी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी आमची साजरी होत्या त्याच नागपंचमीला प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्र्यांना किंवा या वन म्हणजे आपल्या खात्याच्या प्रमुखांना मी मंत्र्यांना सांगू इच्छिते की प्रत्येक भूमिकेला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देताय त्याच पद्धतीने याही वर्षी भरपूर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। खासदारकीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भातून मला सांगावंसं वाटतं एक विनंती करावीशी वाटते एक शिराळावासी भगिनी म्हणून की आम्हाला नागपंचमीच्या निमित्तानं पुढच्या वर्षापासून जिवंत नागाची पूजा करायला एक परवानगी मिळावी। आम्हाला निदान कमीत कमी एक 5 दिवस तरी आम्हाला त्या नागाचे पकडण्यासाठी परवानगी मिळावी आणि नागपंचमी दिवशी आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी एवढी एक खरोखर कळकळीची विनंती आहे। कारण एक शिराळावासीय भगिनी म्हणून मी जसं लग्न झाल्यापासून या ठिकाणी आले किंवा लहानपणापासून ऐकते या गावाचं महात्म्य त्या पद्धतीनं म्हणायचं गेलं तर खरोखर शिराळामध्ये खूप उत्साहाचं वातावरण पहिलं असायचं। खरं आम्हाला आता आज नागपंचमी आहे पण असं वाटत नाहीये की आपल्या गावची खूप मोठी यात्रा आहे, जगप्रसिद्ध गाव आहे आपलं त्या पद्धतीनं किंवा त्या दर्जाप्रमाणे आमची नागपंचमी साजरी होत नाहीये। कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर बघायला गेलं तर आनंदाऐवजी दुःखाचं सावट दिसतं आणि एवढी मोठी नागपंचमी साजरी होत असताना ज्या वेळेला अमेरिकेतील, फ्रान्समध्ये, रशियातील लोक या ठिकाणी यायचे आणि नागांचं प्रत्यक्षात स्वतः धरायचा कसा काय करायचं कसं हे हितोच शिकून गेले ते लोक आणि त्या आपल्या ठिकाणी जाऊन ते आज त्यांच्या फॉरेनमध्ये खरोखरच त्यांच्या लॅबमध्ये असेल किंवा त्यांच्या जंगलामध्ये असेल एवढी मोठी जंगल असून सुद्धा त्या ठिकाणी ते सर्प प्रत्यक्षात इथल्या प्रत्येकाचं अनुकरण करून तिथं जाऊन पकडायला लागले। खरं आज ज्या ठिकाणी जी सुरुवात झाली ती सुरुवात इथलं लोक पावत चाललेले आहे आणि बाकीच्या ठिकाणी त्याचा उदो होतोय याची खंत वाटते। त्यामुळे खरोखर आज मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू इच्छिते की लाडकी बहीण तुमची मानताय तुम्ही तिचा चालू केलाय तुम्ही तिला मासिक तिचं उत्पन्न वाढीसाठी तर एवढ्या जर लाडक्या बहिणीचा तुम्ही जर खरोखर मान ठेवताय तर आमच्याही या शिराळावासियाच्या लाडक्या बहिणींकडून सगळ्या तुम्हाला विनंती आहे की आम्हाला येणाऱ्या आता या वर्षी तर आज नागपंचमी साजरी होते पण येणाऱ्या 2025 मधील नागपंचमी आहे ती शिराळ्यातील लाडक्या बहिणींच्या मार्फत विनंती करते की जिवंत नागाची पूजा करायला त्यांना सगळ्यांना मिळावी आणि प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचं
जो समतोल आहे तो राखूनच इथं शिराळावासीय प्रत्येक जण नागाची पूजा करतो किंवा नागाला पकडला तरी एकाही नागाची त्याच्याकडून हत्या होत नाही किंवा विष काढलं जात नाही. आवर्जून सांगू इच्छिते मी, कारण प्रत्येकाच्या जरी एखादा पाहुणा नवीन असेल लांबचा, त्यांना माहीत नसेल नागपंचमी कशी साजरी होत्या, तर तो विचारतो की नागाचं विष काढतात काय तुमच्या इथं, नाग धरतात म्हणजे. पण असं कधीही होत नाही इथं, कारण वन विभागाची सुद्धा लोक इथं आहेत आणि या वन विभागाच्या लोकांकडून रोजच्या रोज चेकिंग केलं जातं आणि त्यांनाही माहीत आहे. ते सुद्धा कला इथून शिराळावासियांकडून शिकतायत की खरोखर नाग कसे पकडतात हे. पण एवढं चांगलं असताना नागाचं कोणतंही जरी आपण हाताळताना काहीही नुकसान होत नाही. कारण मला बऱ्यापैकी मी नगराध्यक्ष असल्यामुळं मला त्यावेळेला मीटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं या खात्याकडून की नागाला हाताळल्यानंतर नागाचे मणके वगैरे दिले होतात आणि तो बऱ्यापैकी असा संत चालतो बरं. पण असं काहीही होत नाही. ज्या ठिकाणी नाग आमच्या मुलं पकडून आणतात त्या ठिकाणी परत तो सोडतात. त्यामुळे त्याला एरिया नवीन नसतो आणि तो अनोळखी जागेत जात नाही, त्याच्या असलेल्याच जागेत त्या एरियातच जातो. त्यामुळे तो बिंदास्त पुढच्या वर्षी सुद्धा नवीन अनेक वर्ष तो आम्हाला 9, 10, 15 वर्ष सुद्धा याच्या अगोदर तोच नाग त्याच ठिकाणी मुलं जर पकडायला गेली तर सापडायचा. मग ही आमची आख्यायिका आहे आणि गोरक्षनाथांनी तसा आशीर्वाद दिलेला आहे. अंबाबाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी साजरं होतं हे. आणि आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या मार्फत सुद्धा मी आपल्याला आम्ही जेव्हा कार्य करत होतो किंवा करतोय अजून सुद्धा इथून पुढे अविरत चालू राहील. ह्या कार्यात आमच्यात असे कोणतीही नागाला इजा होणार नाही याची मात्र मी पूर्ण शिराळावासियांच्या वतीनं खात्री देते. आणि आमच्या विनंतीला मुख्यमंत्र्यांनी किंवा पर्यावरण मंत्र्यांनी या मान्यतेला, या नागपंचमीच्या सणाला मान्यता द्यावी. आम्हाला 5 दिवस कमीत कमी परवानगी द्यावी एवढी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मी प्रणव महाजन. सालाबागप्रमाणे याही वर्षी नागपंचमी जोरदार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिराळा येथे आता जिवंत नागाची पूजेची परंपरा बंद झाली असल्यामुळे लोक मातीच्या आणि चित्रातील नागाची पूजा करून मनोभावे पूजार्चा साजरी करतात. इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकापासून ही परंपरा चालू आहे. गेल्या अनेक दशकापासून ही परंपरा आमच्या घरी जपत असताना आम्ही पालखीची परंपरा, भोई, कोतवाल, बारा बलुतेदार आणि या सर्वांसह नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करतो. स्त्रिया सर्व नागाला भाऊ म्हणतात, त्यामुळे आज सर्वांचा उपवास असतो. नागाची पूजा झाल्याशिवाय उपवास कोणीही सोडत नाही आणि आज दिवसभर एकदम उत्साहाच्या वातावरणात नागपंचमी साजरी होईल. माझं नाव सौ प्राजक्ता पांडुरंग महाजन, 32 शिराळा. तर गोरक्षनाथ महाराज शिराळा गावामध्ये इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकामध्ये तोरणा मोरणा नदीच्या संगमावर वास्तव्य करत होते आणि ते शिराळा गावात रोज भिक्षेसाठी येत असत. तर एके दिवशी श्रावण शुद्ध पंचमीला ते श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी आले आणि त्यांनी भिक्षा मागितली. तेव्हा पांडुरंग महाजन यांच्या घराण्यातील पूर्वीच्या आजी ह्या चिखलाच्या नागाची पूजा करत होत्या. त्यामुळे नाथांना भिक्षा घालायला वेळ झाला. तर नाथांनी आजीला विचारलं की तुम्हाला भिक्षा घालायला वेळ का झाला. तर आजी म्हणाली की मी चिखलाच्या नागाची पूजा करत होते. यावर नाथ म्हणाले की मी जर अंगाऱ्यापासून खरा नाग तयार केला तर याची तुम्ही पूजा कराल का आजी. तर आजी जरा वेळ थांबल्याने हो म्हणाल्या. त्यानंतर नाथांनी आपल्या दिव्य शक्तीने अंगाऱ्यापासून खरा नाग तयार केला आणि या खऱ्या नागाची पूजा, जिवंत नागाची पूजा महाजन घराण्यातील आजीने केली. हे घर म्हणजे श्री पांडुरंग लक्ष्मण महाजन, भास्कर महाजन व सीमा महाजन असे हे घरातील लोक आहेत. तर यांच्या पूर्वजांनी जिवंत नागाची पूजा केली आणि त्या दिवशीपासून नागपंचमीला सुरुवात झाली. तर ह्या नागपंचमीची पूजा इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकात झाली आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय झाले, श्री गोरक्षनाथांनी कोतवाल यांना जिवंत नाग पकडण्याचा आदेश दिला. मग दुसऱ्या वर्षी कोतवालाने जिवंत नाग पकडला आणि महाजन घराण्यात त्याची पूजा झाली, मानाची पूजा झाली आणि तेव्हापासून शिराळात महाजन घराण्यात नागाच्या पूजेला सुरुवात आहे. तर त्यानंतर पूर्वीच्या लोकांनी पंचधातूची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची मिरवणूक, ती मूर्ती पालखीमध्ये ठेवून ही मिरवणूक अंबामातीच्या मंदिरात जाते. तर आज ही परंपरा सुरू आहे. पालखीचा सोहळा असतो. सकाळी 11 वाजता पालखीची पूजा होते. पालखीमध्ये श्री नागाची व शंकराची पंचधातूची मूर्ती ठेवली जाते. मूर्ती पूर्णपणे सजवतात, मूर्तीला हार घालतात आणि चांगली मंगल वस्त्रे घालून मूर्ती सजवतात आणि ही मूर्ती पालखीमध्ये ठेवतात. त्यानंतर महाजन घराण्यात सकाळी 11 वाजता श्री पांडुरंग महाजन यांच्या घरात पालखीची पूजा होते, महाआरती होते आणि यानंतर ही पालखी अंबाबाईच्या मंदिरात
मंदिरात जाते. अंबाबाईच्या मंदिरात पालखी गेल्यानंतर पालखीची पूजा होते. या पालखीला 12 भोई असतात. सोनार, कुंभार, दौरी असे इतर भोई असतात. हे भोई पालखी वाहून नेतात. मग यानंतर अंबाबाईच्या मंदिरात पालखीची महाआरती होते आणि संध्याकाळी 5 वाजता ही पालखी श्री पांडुरंग महाजन यांच्या घरी येते. पालखी घरी आल्यानंतर पांडुरंग महाजन यांच्या घरातील गृहिणी पालखीची दृष्ट करतात. डोळ्यांच्या पायावर पाणी घालतात. पालखीला हळदी कुंकू घालतात. यानंतर पालखी घरात घेतली जाते व पालखीची पुन्हा महाआरती होते. पालखीला महाप्रसाद दाखवला जातो आणि हा प्रसाद सवाष्ण ब्राह्मण यांना दिला जातो. घरी आलेले पाहुणे आणि घरातील सर्व मंडळींना हा प्रसाद दिला जातो. या दिवशी महाजन घराण्यातील सर्व बायकांचा उपास असतो. त्या नागाला भाऊ म्हणतात. तसेच शिराळातील सर्व महिला नागाचा उपास करतात. त्या कोण चिरत नाहीत, लिंबू चिरत नाही, कोथिंबीर चिरत नाही. आदल्या दिवशी सर्व चिरून ठेवतात आणि सर्व महिला नागाला भाऊ म्हणतात. तर त्यांचे पती शेतामध्ये कामाला जातात. नागापासून इजा होऊ नये म्हणून नागाला भाऊ म्हणतात व नागाचा उपास करतात. आणि शिराळामध्ये तरी शासनाच्या नियमानुसार जिवंत नागाच्या पूजेला बंदी आहे. तर शिराळातील लोक चिखलाच्या नागाची पूजा करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात. त्यांनी शासनाचे निर्बंध पाळलेले आहेत. सर्व शिराळकर एखादा ना कुठे जखमी दिसला तर त्याला ताबडतोब बरे करतात व आहे त्या ठिकाणी सोडतात. चिखलाच्या नागाची पूजा करून शासनाच्या नियमाचे पालन करून शिराळातील लोक नागपंचमी उत्साहाने साजरी करतात. जास्त आवाज न करता, कुणाला त्रास न होता शिराळातील लोक सगळे नियम पाळतात. अशी नागाची परंपरा महाजन घराण्यात नागाची पालखीची परंपरा अखंड सुरू आहे. आणि आज तागायत नागाची पालखी निघणारच आहे. अंबाबाईच्या मंदिरात आता जाईलच थोडा वेळ. धन्यवाद.